इंटरनेट जेव्हा 370ची बिर्याणी आणि माणसाच्या साईजवर कॉमेडी करत होतं, तेव्हा मराठी सिनेमा घेऊन आला एक क्लीन मराठी कॉमेडी. आणि मला हा सिनेमा देऊळ बंद 2 पेक्षा खूप जास्त आवडलाय. फायनली मी बघितला तुंबाडची मंजुळा. आय नो खूप लेट बघितलाय, पण पोरं बाळ असलं की असं होतं. तर चला गप्पा मारूया मूव्हीबद्दल. स्टोरीची आयडिया तुम्हाला ट्रेलर बघून आलीच असेल, की ओम भूतकर यांच्या अंगात भूत आहे आणि ते पळवण्याचा गावातले लोक प्रयत्न करतायत वेगवेगळे प्रयोग करून. म्हणजे मला आठवत नाही की लास्ट टाइम कोणत्या मराठी मूवीने किंवा इनफॅक्ट कोणत्या मूवीने मला एवढं हसवलं होतं. म्हणजे लिटरली थिएटरमध्ये जो आवाज होता ना, तो मी रेकॉर्ड करून ठेवायला हवा होता व्हिडिओसाठी. पण ठीक आहे. हसता हसता आपण कधी इमोशनल होतो आणि पुन्हा हसायला सुरुवात करतो, आपल्यालाही समजत नाही. सगळ्यांची ऍक्टिंग तर बाप आहे, म्हणजे लिस्ट तर करू शकत नाही. जितेंद्र जोशी, अंशुमन विचारे, ओम भूतकर सगळेच, म्हणजे जेवढेही कॅरेक्टर या गावात दाखवलेत ना, सगळ्यांची ऍक्टिंग खूप जबरदस्त आहे. त्यानंतर मला 2 ना खूप फनी सीन्स वाटले, म्हणजे एकदम नॅचरल वाटले. पहिलं म्हणजे एका सीनमध्ये जितेंद्र जोशी, अंशुमन विचारे आणि उषा नाडकर्णी गाडीवर ट्रिपल सीट बसलेले आहेत आणि उषा नाडकर्णी यांचा एक डायलॉग तिथे की "ए सतीश पकडू काय रे?" म्हणजे त्यातला जो इनोसन्स होता ना, बघायला मजा आली. त्यानंतर दुसरा एक सीन आहे ज्यात ओम भूतकर हे मकरंद अनासपुरे यांना मारताय असं दाखवलंय आणि ते घरातून बाहेर येतानाचा तो सीन आहे. आणि तिथली जी त्यांची ऍक्टिंग आहे आणि तिथला जो तो सगळा सीन आहे, कंटिन्युअस लोक हसत होते त्या सीन मध्ये. म्हणजे एकदम जबरदस्त सीन वाटला मला तो. सई तामणकर यांचा जो रोल आहे या मूवी मध्ये, माय गॉड जबरदस्त. म्हणजे सगळ्या कॅरेक्टर्सची कॉमेडी आणि सई तामणकर यांचा मूवीला असलेला इमोशनल पॅच हे एका वजनाचे आहेत. म्हणजे त्या एका कॅरेक्टरने या मूवीची इमोशनल बाजू खतरनाक सांभाळली आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की यार काय रिमेक आहे, रिमेक आहे. पण मला असं वाटतं की नकल करने को भी ना अकल चाहिए होती है. समझ रहे हो? ही जी नकल झाली आहे ना, ती मस्त झाली आहे. म्हणजे ते गाव असू द्या, गावातले वाईब असू द्या, गाणे, कॅरेक्टर्स, ॲक्टिंग, सिनेमॅटोग्राफी सगळंच भारी जमलंय. आणि मी सू फ्रॉम सो बघितलेला नाहीये, पण आता मला तो बघून म्हणजे तुंबाडची मंजुळा बघून हा बघायची इच्छा होते. सो मी बघेल. एकच गोष्ट जी मला वाटते की अजून बेटर होऊ शकली असती, फर्स्ट हाल्फमध्ये मूव्ही पॉइंटवर यायला थोडा वेळ घेतो. तो थोडा कमी असता, पण ठीक आहे, म्हणजे चलता है. पण हा मूवी मराठीतला नक्कीच वन ऑफ द बेस्ट मूवी आहे. सो तुम्हाला हा मूवी कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कोणता डायलॉग, कोणता सीन, कोणतं कॅरेक्टर तुम्हाला जास्त आवडलं हे मला सांगा. किंवा मूवीबद्दल काय नाही आवडलं तेही कमेंटमध्ये सांगा. आणि येस, हा माझा मूवी रिलेटेड पहिलाच लाँग व्हिडिओ आहे. आय डोंट नो कसा झालाय. मला असं वाटतंय की थोडासा ओके ओकेच झालाय. पण मी हीही तुम्हाला रिक्वेस्ट करेल की मी माझ्यात काय बदल करावा असं तुम्हाला वाटतं. म्हणजे स्क्रिप्टिंग असू द्या किंवा माझं बोलणं असू द्या, एडिटिंग असू द्या. अजून तुम्हाला जर काही वाटलं या व्हिडिओबद्दल की तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो दॅट मी ते सगळं अप्लाय करून तुमच्यापर्यंत एक चांगला व्हिडिओ आणायचा प्रयत्न करेल. तोपर्यंत बाय.